मेळघाटमधील धारणे तालुक्याअंतर्गत येणाऱ्या एकूण 62 ग्रामपंचायतीमधील 32 ग्रामपंचायती व जवळपास एकूण 100 गावे बेवारस व भ्रष्टाचाराच्या आटोक्यात येऊन बसल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। राज्यातील 14,000 ग्रामपंचायतीच्या मुदती 3 मे व काहींची 4 मेला संपली असून कोरोना महामारीमुळे निवडणूक शक्य नसल्यामुळे प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। साखर कारखाने, जिल्हा बँका आणि इतर सहकारी संस्थांना मुदतवाढ दिली, मग आम्हाला मुदतवाढ का नाही अशी विचारणा सरपंचांकडून होत असल्याचे दिसून येत आहे। मेळघाटातील 32 ग्रामपंचायतीचे सरपंच सुद्धा मुदतवाढ द्यावी अशी मागणी करीत आहे। केंद्र सरकारने 73वी घटना दुरुस्ती केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत हा कायदा आणला। त्यावेळी लोकसभा व विधानसभा यांची ज्या पद्धतीने 5 वर्षाची मुदत आहे तशीच मुदत ठेवण्याचा हा कायदा केंद्रात करण्यात आला। त्याप्रमाणे केंद्रात ज्याप्रमाणे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आयोग नेमला तसाच राज्यातील निवडणुकांसाठीही राज्य निवडणूक आयोग नेमला। त्यामुळे मुदतवाढ देता येत नाही। कोरोनाच्या महाभयानक संकटाशी संपूर्ण राज्य संघर्ष करीत आहे आणि ग्राम समितीच्या अध्यक्षस्थानी सरपंच आहे। प्रशासक सरकारी नेमायचा असेल तर तो विस्तार अधिकारी नेमला पाहिजे असा कायदा आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिली। मात्र मेळघाटातील धारणे तालुक्यात वारंवार भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलेल्या विस्तार अधिकाऱ्यांकडे सत्ता आल्यावर मोठा गैरप्रकार होणार ही बाब नाकारता येत नाही। तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींचा प्रशासक म्हणून कारभार 4 विस्तार अधिकाऱ्यांना दिला आहे। प्रत्येक गावाला सातत्याने भेट देण्याबाबत निर्देश दिले आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणे।